का. आणि तेव्हा ठरवलं की आपण सुद्धा नाटकातून काम करायचं, जमेल तसं लोकांना हसवायचं, त्यांचं मनोरंजन करायचं, त्यांना टेन्शनपासून दूर नक्कीच. म्हणजे सुरुवातीला तर लक्ष्मीकांत बेर्डेंचा छापच होता माझ्यावरती, असं म्हणायला काही हरकत नाही. सुरुवातीला खेळायचो म्हणजे 1996 म्हणजे 1996 पर्यंत मी क्रिकेट खेळलो. झाल्यानंतर मग असं वाटलं की आता नाटकच आपलं आयुष्य होऊ शकते, म्हणून मी हे सगळं सोडून दिलं आणि नाटकाकडे वळलो. आवडता चित्रपट माझा पहिला चित्रपट पक पक पकाक, ज्याच्यात मी मास्तरची भूमिका केली होती. तो सगळ्यात आवडता. म्हणजे अजूनला आटपट्टू, जयसूर्या, नंतर डॉन सॉरी म्हणून बॉलर होता, ते ते सगळेच त्यावेळेला भेटले होते. रवी शास्त्री, मनोज प्रभाकर, अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर या सगळ्यांनाच खूप जवळनं बघितलं होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही लेखनासाठी ट्राय करत होते तेव्हा जोपर्यंत तुमचे डायलॉग लिहून होत नाही तोपर्यंत ते एका रूम मध्ये तुम्हाला बंद करायचे असंही ऐकलं. बापरे, मी म्हणजे लोकांना मारलंय पण. त्यांनी मला थांबवलं, त्यांनी खांद्यावरती हात ठेवला आणि ती शूलेस बांधली. तोपर्यंत असा खांदा हा त्या दिवशी काय त्यावेळेला आपली जशी धारणा होती ना की आता नाही, आता 2 आठवडे काही हात धुवायचा नाही, कपिल देवने हात ठेवला. स्टँडअप कॉमेडीमुळे अजिबात काही होणार नाही, कारण स्टँडअप कॉमेडी खरं सांगायचं तर मला ती फारशी आवडत नाही. किंवा 90 वर्षाचे आजोबा आजी यांनी सगळ्यांनी एकत्र बसून ते एन्जॉय केलं तर ते खरं नाटक आहे, तो खरा चित्रपट आहे, तर ते खरं स्टँडअप कॉमेडी आहे. पण सर मग जेव्हा बालगंधर्व या जागेसाठी या रंगमंचाच्या नूतनीकरणाचा विषय चालू होता तर तुम्ही त्यासाठी विरोध केला होता सर. विनोदाचा बादशाह सतीश तारे ह्याच्यावरच मी काम करत होतो. तुम्ही मला लोक भेटले की पक पकाकमधले मास्तर ना तुम्ही, असं विचारतात आणि आनंद होतो त्यामुळे. एका ठिकाणी 3 नाट्यगृह होऊन काही भलं होणार नाही कोणाचं. नमस्कार, मी सृष्टी मोहिते. दी रिवॉचेबल टॉक्सच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहेत एक मराठी दिग्दर्शक, लेखक, अभिनेते ज्यांनी अनेक वर्ष मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काम करून त्यांची कारकीर्द वाढवली आहे आणि त्याचबरोबर प्रेक्षकांच्या मनावर एक छाप देखील सोडलेली आहे. विजय पटवर्धन सर. नमस्कार. नमस्कार सर, कसे आहात तुम्ही? मस्त, तुम्ही कसे आहात? छान सर. खूप खूप धन्यवाद सर, आज तुम्ही इथे आलात. तर सर, प्रेक्षकांना तर आत्तापर्यंत कळलंच असणार आहे की भरपूर इंटरेस्टिंग गोष्टी आणि प्रसंग आज त्यांना कळणार आहेत. तर मग सुरू करूयात सर? हो, नक्की. ठीक आहे. तर सुरुवात सर तुमच्या शालेय जीवनापासून करूयात. तर आम्हाला माहिती आहे की तुमचं पहिलं शिक्षण रानडे बालक मंदिर, त्यानंतर नवीन मराठी शाळा, त्यानंतर BMCC या सगळ्यामध्ये झालं. तर शालेय जीवनामध्ये देखील तुम्हाला नाटक किंवा अभिनयाची आवड किंवा आकर्षण एक असं होतं का? नाही, तेव्हा काहीच नव्हतं. म्हणजे मी त्यावेळेला नाटकात वगैरे काम करायचोच नाही. क्रिकेट हाच माझा आवडीचा छंद होता खरं तर. अच्छा. मी क्रिकेटच खेळायचो जास्त. आणि नाट्यवाचन केलं एकदा, म्हणजे साधारणपणे रमणबागेत असताना मला वाटतं 5वी किंवा 6वीत असताना सकाळी नाट्यवाचन स्पर्धा होती. तिथे मी नाट्यवाचन केलं होतं. दरोडा नावाची एक एकांकिका होती आणि त्या नाट्यवाचनाचं मला प्रथम पारितोषिक मिळालं होतं. पण त्याच्यानंतरही असं वाटलं नव्हतं कधी की आपण ह्या नाट्यक्षेत्रात काम करूयात वगैरे. माझं क्रिकेटकडेच फोकस होता आणि त्यामुळे मी क्रिकेटच खेळत राहिलो होतो. जवळजवळ 10वीपर्यंत मी क्रिकेटच खेळत होतो. मग सर, नाटक आणि अभिनय क्षेत्राची आवड निर्माण झाली कशी नक्की? ॲक्च्युली आवड होती तशी, पण त्या काळी VHS असायच्या, VCRवरती आपण नाटकं बघायचो वगैरे. मी बऱ्याच वेळेला असा किस्सा सांगितलेला आहे. हा शांतीचं गाठं चालू आहे नावाचं नाटक मी आणलं होतं VHS आणि बघितलं ते नाटक. आणि लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, नयनतारा यांनी जी काय बॅटिंग केली होती आणि हसवलं होतं प्रचंड. म्हणजे मी वेडा झालो होतो ते नाटक बघून. आणि मला असं वाटलं की आपण सुद्धा लोकांना जर का हसवलं, त्यांचं सतत टेन्शनच असतं कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचं, त्या टेन्शनपासून दूर देणं म्हणजेच हसवणं लोकांना. आणि हे जर का आपल्याला हसवता आलं तर आपण लोकांकडनं चांगल्या दुवा घेऊयात, चांगले आशीर्वाद मिळतील आपल्याला. आणि मग मी खरं सांगायचं तर ती VHS दिलीच नाही परत. भाड्याने आणली होती, रेंटवरती आणली होती, पण मी ती काय दिली नाही त्यांना. आणि त्यांना सांगितलं, खोटं सांगितलं की ती हरवली आहे. त्याचे पैसे थोडेसे भरले आणि त्या नाटकाची पारायणं केली अक्षरशः. आणि तेव्हा ठरवलं की आपण सुद्धा नाटकातून काम करायचं, जमेल तसं लोकांना हसवायचं, त्यांचं मनोरंजन करायचं, त्यांना टेन्शनपासून दूर न्यायचं. अच्छा, म्हणजे हे विनोद आणि कॉमेडी जॉनर हा इथून आला? तिथूनच नक्कीच. म्हणजे सुरुवातीला तर लक्ष्मीकांत बेर्डेंचा छापच होता माझ्यावरती, असं म्हणायला काही हरकत नाही. अच्छा. आता तुम्ही सर क्रिकेटचं नाव काढलं, तर एक विजय पटवर्धन एक लेखक किंवा अभिनेता म्हणून सगळ्यांना माहिती आहे, पण एक क्रिकेटपटू म्हणून फार कमी जणांना माहिती आहे की तुम्ही क्रिकेट देखील अतिशय उत्तम खेळायचे. मी सुरुवातीला खेळायचो म्हणजे 1996 म्हणजे 1996 पर्यंत मी क्रिकेट खेळलो. त्याच्यानंतर मग सोडून दिलं. पूर्ण वेळ मी नाटकामध्ये झालो. म्हणजे सासूबाईंचं असं असतं नावाचं पहिलं व्यावसायिक नाटक सुरू झालं आणि क्रिकेट सोडून दिलं मी. आधी शाळेकडनं खेळलो, त्याच्यानंतर क्लब ऑफ महाराष्ट्रकडनं खेळलो.
क्लब ऑफ महाराष्ट्राकडनं खेळताना अंडर-19 टीमचा कॅप्टनही होतो मी. नंतर महाराष्ट्र क्रिकेट अंपायर्स असोसिएशनचा मेंबर होतो. त्यामुळे अनेक पुना लीग वगैरे अंपायरिंगसुद्धा केलं. इंडिया वर्सेस झिम्बाब्वे ही वन डे मॅच झाली होती इथे नेहरू स्टेडियमला. त्याचं ऑफिशियल स्कोरर म्हणून सुद्धा मी काम केलं होतं. एवढं सगळं झाल्यानंतर मग असं वाटलं की आता नाटकच आपलं आयुष्य होऊ शकते, म्हणून मी हे सगळं सोडून दिलं आणि नाटकाकडे वळलो. आता तुम्ही बोललात इंडिया वर्सेस झिम्बाब्वेची मॅच, तर इंटरनॅशनल पर्यंत मग तुम्ही तसं पार्टिसिपेट केलेलं आहे. हो. तर म्हणजे कोणाकोणासोबत तुमचे तेव्हा? त्यावेळेला मी इंडिया आणि श्रीलंका जेव्हा नेहरू स्टेडियम, पहिल्यांदा नेहरू स्टेडियमलाच मॅचेस व्हायच्या आपल्या आधी, तर तिथे जेव्हा मॅचेस व्हायच्या तेव्हा पहिली मॅच झाली होती इंडिया वर्सेस श्रीलंका. तर त्यावेळेला मी श्रीलंका ड्रेसिंग रूम पूर्णपणे सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावरती होती. त्यामुळे त्यावेळेला आटपट्टू, जयसूर्या, नंतर डॉन नानुसरी म्हणून एक बॉलर होता, ते सगळेच त्यावेळेला भेटले होते. रवी शास्त्री, मनोज प्रभाकर, अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर या सगळ्यांनाच खूप जवळनं बघितलं होतं. कारण इंडियाची ड्रेसिंग रूम शेजारी आणि त्याच्या शेजारीच श्रीलंकेची ड्रेसिंग रूम होती. त्यामुळे सतत ते दिसायचे, गप्पा वगैरे व्हायच्या. एकदा राजू भालेकरांच्या बेनिफिट मॅच, त्यांच्यासाठी बेनिफिट मॅच होती, तो कपिल देव आले होते खेळायला इकडे. कपिल देव, सौरव गांगुलीची पहिली मॅच होती इकडे. त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये सुद्धा मी होतो, कारण मी अंपायर्स असोसिएशनचा मेंबर असल्यामुळे माझ्यावरती जबाबदारी होती ती. आणि नंतर कपिल देवांचं एकदम शूज लेस सुटली, त्यांनी मला थांबवलं, त्यांनी खांद्यावरती हात ठेवला आणि ती शूलेस बांधली. तोपर्यंत असा खांदा हा त्या दिवशी काय त्यावेळेला आपली जशी धारणा होती ना की आता नाही, आता 2 आठवडे काही हात धुवायचे नाही, कपिल देवने हात ठेवला असं झालं होतं. पण खूप ते दिवस खूपच मजेशीर आणि गमतीशीर होते. खूप मजा आली. अनेक क्रिकेटर्सना जवळनं बघण्याची संधी मिळाली, कारण रणजी ट्रॉफीला सुद्धा ऑफिशियल स्कोरर म्हणून मी बऱ्याच वेळेला काम केलं. त्यामुळे किरण मोरे वगैरे बऱ्याच त्यावेळेला जे मोठे मोठे खेळाडू होते त्या सगळ्यांना जवळनं बघता आलं मला. क्रिकेटची क्रेज तर आपल्याकडे खूप आणि आतापर्यंत आहे अजूनही. म्हणजे IPLची मॅच असली तर मी ती बघतच राहतो. कुठलीही, म्हणजे मला घरचे ओरडतात की ह्याला कुठलीही मॅच चालते बघायला. म्हणजे मला रणजी ट्रॉफी म्हण, कुठलीही मॅच असली टीव्हीवरती की मी ती बघत बसतो. मग पिक्चर काही बघत नाही, फक्त मॅच बघत बसतो. अच्छा, मग तुम्ही त्यांच्यातलेच आहात सर जे हायलाईट सुद्धा सोडत नाही. अगदी ठीक. एक सर तुमचं तसं पाहायला गेलं तर एक नॉन फिल्म बॅकग्राऊंड, म्हणजे आजकाल जे आउटसायडर म्हणतो आपण इंडस्ट्रीमध्ये, तर तसं होतं. म्हणजे पंजोबा पुण्यातले अतिशय प्रसिद्ध वैद्य आणि वडील नेव्हीमध्ये. बरोबर. तर मग जेव्हा तुम्हाला हे अभिनय क्षेत्रामध्ये यायचं तुम्ही ठरवलं, तर मग तुम्हाला असं वाटलं का की मी हे करू शकेन, नाही करू शकेन, किंवा नाही असं नाही वाटलं. भीती नाही वाटली, कारण मला जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो, जेव्हा BMSCC मध्ये होतो, तेव्हा राजू बावडेकर आणि सुनील देव या 2 मित्रांनी मला सांगितलं की आपण एक नाटक करतोय. आमची इंटरनल कॉम्पिटिशन असायची एकांकिकांची, तर तिथं आपण एक नाटक करतोय आणि एक रोल आहे तू करायचास. मला थोडं ते शांतीचं कारण बघून असं वाटत होतं की आपण नाटकात काम करायला पाहिजे. मला वाटलं ही संधी आहे आणि करूयात आपण. त्या दोघांनी मला खूप मानसिक बळ दिलं की नाही, तू करू शकशील, हे असं करायचं असतं, ते असं करायचं असतं, कारण ते आधीपासून नाटकात काम करत होते. तर त्यांनी मला शिकवलं की हे असं करायचं, ते तसं करायचं. डायलॉग जर का विसरला तर आपण पहिल्यांदा करतोय असं दाखवायचं नाही. आपल्याला माहिती आहे नाटक ना, लोकांना माहीत नाही नाटक काय आहे ते. त्यामुळे तू विसरल्यास तू लोकांना दाखवून देऊ नकोस, तू पुढे जा आणि नाही विसरणार. त्यांनी खूप मला असं बळ दिलं आणि त्याच्यामुळे मी नाटकात काम केलं. पहिलं होतं दंतकथा बँड नावाचं, कारण 92 साली ते नाटक होतं, त्यामुळे त्याचं नाव होतं दंतकथा बँड नावाचं. अच्छा. आणि त्या नाटकातनं सुरुवात झाली. लोकांचा पण प्रतिसाद चांगला मिळाला आणि ह्या दोघांनी सुद्धा मला खूप चांगला सपोर्ट केला. माझ्या बायकोनी सुद्धा सपोर्ट केला, माझ्या घरच्यांनी पण सपोर्ट केला आणि मग सुरू झालं हे. आणि टेन्शन वगैरे तर अजिबातच नव्हतं, कारण तसा बिनधास्त होतो पहिल्यापासूनच मी. तुमची पर्सनॅलिटी तशी आहे. आणि तुमच्या मित्रांबद्दल आम्ही तसंही भरपूर ऐकलंय. म्हणजे जेव्हा तुम्ही लेखनासाठी ट्राय करत होते तेव्हा जोपर्यंत तुमचे डायलॉग लिहून होत नाही तोपर्यंत ते एका रूम मध्ये तुम्हाला बंद करायचे, असंही ऐकलंय आम्ही. ती माझी पहिलीच तशी लेखनाची सुरुवात होती. काय म्हणूयात आपण, एक मागच्या वर्षी आम्ही एक लिहिलं होतं नाटक आणि त्याला प्राईज मिळालं होतं आणि दुसऱ्या वर्षी परत तसंच नाटक लिहायचं असं चाललं होतं. त्याच्याऐवजी आम्ही म्हणलं दुसरं नाटक करूयात म्हणून आम्ही दुसरं नाटक करायला घेतलं, पण ते काही बसलं नाही बरोबर. मग आम्ही जे नाटक करत होतो ते स्क्रॅप करून टाकलं आणि ठरवलं की आपण मागच्या वर्षी जे नाटक केलं होतं त्याचं सिक्वल करायचा. मग आता तो लिहिणार कोण, तर पहिल्या वर्षी मीच लिहिलं होतं, दुसऱ्या वर्षी तर आता तूच लिहायचं. म्हटलं अरे मला काही सुचत नाही आहे, नाही आता तूच लिहायचं. असं करून मला बेडरूममध्ये बंद करून टाकलं आणि प्रवेश लिहून झाला की मी टकटक करायचो आणि खालच्या फटीतनं असं कागद सरकवायचो. त्यावेळेला लॅपटॉप वगैरे काही नव्हतं, हाताने लिहायचो
मग ते बाहेरच्या बाजूला वाचायचे अख्खा सीन काय झालं. मग तो आवडला तर म्हणायचे हां चांगला आहे आता पुढे जा. मग चहा किंवा काय अजून पाणी पाहिजे असेल किंवा जेवण पाहिजे असेल ते फक्त ते दरवाजा उघडायचे, ते सरकवायचे. म्हणजे जेलमध्ये असतं तसं माझं कैदी झालं होतं माझा. पण मग ती मजा आली मला ते. आणि ते लिखाण लिहिलं आणि त्याच्यानंतर त्यालाही प्राईज मिळालं. आणि मग लेखनाचा एक प्रवास सुरू झाला छोटासा असा. तेव्हापासून आतापर्यंत सर लिखाणाचा एकंदरीत तुमचा अनुभव कसा आहे? खूप अप्रतिम आहे. म्हणजे काय मला लोकांना टेन्शन द्यायचं नसतं. त्यामुळे माझं कुठलीही नाटकं असली तरी ती पूर्णपणे कॉमेडी असतात. शेवटी कुठलं तरी एक छोटासा संदेश देणं वगैरे, पण लोकांना रडवणं वगैरे मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे आनंदी आनंद म्हणा, सबसे बडा रुपया म्हणा, देवा रे देवा म्हणा, ही जी काही नाटकं लिहिली ती सगळी विनोदी लिहिली आणि ती लोकांना अत्यंत आवडली. आणि अजूनही नाटक ज्यांनी नाटक बघितले ते त्या प्रकारची नाटकं बघितलीत किंवा ती नाटकं बघितली आहेत ते अजूनही मला भेटल्यानंतर विचारतात ते नाटक कधी परत चालू करताय. ही एक लेखकाचीच पावती म्हणायला पाहिजे आपल्याला. आनंदी आनंद तर लोक अजूनही विचारतात की हे नाटक कधी करताय तुम्ही, आम्हाला बघायचं आहे, अजून बघायचं. आम्ही 4 वेळा बघितले पण आम्हाला 5व्यांदा बघायचे. आणि आनंदी आनंदचं असं आहे की पुण्यातून सगळ्यात पहिल्यांदा झी मराठीमध्ये निवडलं गेले नाटक ते दिग्दर्शनासाठी आणि परफॉर्मन्ससाठी. आणि काही सहाय्यक अभिनेत्यांची 2 प्राइजेस होती. पुण्यातनं पहिल्यांदा झी गौरव, झी नाट्यगौरव असतं त्याला हे नाटक निवडलं गेलं होतं. ही एक लेखकाची पावतीच आहे, लेखकासाठीची पावती आहे. तर मग ते सर तुमचं पहिलं नाटक म्हणलेलं, त्याआधी तुम्ही कधी लिहिलं होतं का? नाही, कधीच नाही. आणि पहिलंच लिहिलं आणि त्यासाठी प्राइज मिळालं? नाही. हा मोठं नाटक सबसे बडा रुपया पहिलं व्यावसायिक नाटक, आनंदी आनंद दुसरं नाटक. अच्छा. आणि आता जाड्या रड्या आणि जादूचा कंठमणी असं एक लहान मुलांचं नाटक येते. आता 12 एप्रिलला त्याचा पहिला शो होईल यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये. नक्कीच सर, सगळ्यांनी बघावं असं असणारच आहे ते. आहे लहान मुलांचे पण गंमत आहे. सर तुम्ही मग पर्सनली काय चूज कराल, अभिनय की लेखन? अभिनय. का सर? लेखनासाठी खूप डोकं वापरायला लागतं. डोकं वापरावं लागतं म्हणण्यापेक्षा खूप विचार करायला लागतो. खूप गोष्टी कल्पनेत आणायला लागतात की असं झालं तर कसं होईल, तसं झालं तर. अभिनय म्हणजे तुमचं स्क्रीन प्लेप्रमाणे लोक देतात तुम्हाला एक सीन देतात, तो पाठ करायचा आहे आणि तो परफॉर्म करायचा आहे. जास्त डोकं वापरायला लागतं ते लेखनासाठी. तो सीन कसा घडेल, तो सीन घडता असताना डायलॉग्स कशा पद्धतीचे असतील, कोण कसं बोलेल. प्रत्येक कॅरेक्टरचे डायलॉग वेगळे असतात. कारण प्रत्येकजण एकाच सुरात आणि एकाच लहेजामध्ये बोलणार नाही किंवा एकाच विचारांनी बोलणार नाही. प्रत्येकाचे विचारही वेगळे असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या विचारांनी लिहायला लागतं. त्याला खूप वेळ लागतो. ती प्रोसेस पण खूप खरं तर अवघड आहे. त्यामुळे आत्ता तरी अजून त्या ह्याच्यात पूर्णपणे लेखन करावं असं वाटत नाही मला. अभिनय लोकांना हसवणे वास नाही. मग सर तुम्ही लेखनापासून आता दिग्दर्शनापर्यंत गेलात, ते चेअर्स आणि ऑल द गोष्टी या 2 नाटकांच्या थ्रू जेवढं मला. चेअर्स ही मी लिहिलेलीच एकांकिका होती आणि ऑल द बेस्ट मध्ये काम केलं. ऑल द घोस्ट नावाचं नाटक होतं जे मी तुम्हाला आत्ता म्हटलं की मला कोंडून ठेवलं. ते ऑल द घोस्ट पहिलं जिंकलं आम्ही आणि त्याच्यानंतर ते सिक्वेल करायचं होता त्यावेळेला ही सगळी घटना घडली. म्हणजे ह्या सगळा प्रसंग त्यावेळेचा घडला. म्हणजे लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही तुम्ही केलं? दोन्ही मी केलं होतं आणि दोन्हीला प्राइज मिळालं होतं. आणि दिग्दर्शनाचा अनुभव तुमचा कसा होता सर? छान होता. मी तसा चिडका आहे खरं सांगायचं तर. मला ती शिस्त खूप लागते की जी वेळ सांगितली त्या वेळेला सगळ्यांनी हजर असलं पाहिजे. आत्ता सुद्धा मी कदाचित बरोबर वेळेवरच आलो असेल. 12:30 सांगितलं होतं तर प्रत्येकाने वेळेवर येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि जे दिग्दर्शक सांगतोय ते करा सगळ्यात पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं की मला वेगळं करून बघायचं आहे, हे मी जरा का अशी पद्धतीने मुवमेंट घेतली किंवा डायलॉग असा बोललो तर चालेल का, हे तुम्ही नंतर विचारा आणि त्याप्रमाणे करा. दिग्दर्शकाने कुठला तरी विचार करून तुम्हाला काही मुवमेंट सांगितलेले असतात किंवा कुठला डायलॉग कसा म्हणायचा हा काहीतरी विचार करून सांगितलेला असतो. तर स्वतःचं काहीतरी करण्यापेक्षा आधी दिग्दर्शकाने सांगितलेलं करा आणि नंतर तुमचं करा असं माझं सगळ्यात म्हणणं असायचं. तर त्यामुळे काही काही गोष्टींमध्ये मतभेद व्हायचे, पण ते मतभेद चांगल्यासाठीच व्हायचे की नाटक चांगलं व्हावं म्हणून. मग थोडे भांडणं वगैरे व्हायची, पण दिग्दर्शनात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. अनेक लोकांबरोबर काम केल्यामुळे त्यांचा लहेजा कसा आहे, ते कसे बसवतात नाटक, हे सगळं बघितल्यानंतर मग त्यांच्याकडनं शिकून शिकून मी आता दिग्दर्शक म्हणून थोडासा पुढे काम करतोय. आत्ता तुझं आहे तुझं पाशी नावाचं पु ल देशपांडेंचं नाटक डिरेक्ट केलं आहे. आत्ता 25 प्रयोग झाले त्याचे. आता परवाच
गुढीपाडव्याच्या दिवशी. अभिनंदन सर. कोण ऍक्च्युली आमच्या प्रेक्षकांना खरं वाटणार नाहीये की एक अभिनेता म्हणून ज्यांच्याकडे बघितलं तरी विनोद आठवतात, ते एक दिग्दर्शक म्हणून एवढे स्ट्रिक्ट असतील असं कोणाला. बापरे, मी म्हणजे लोकांना मारलंय पण ते चांगल्यासाठीच मारले. आणि त्याच्यात मित्र असल्यामुळे त्यांनी कधी त्याचा आक्षेप घेतला नाही त्याच्याबद्दल. ते म्हणले करेक्ट आहे, तुझं बरोबर होतं, आम्ही ऐकत नव्हतो म्हणून तू चिडलास आणि तू ही कृती केलीस. पण त्याच्यातनं तेही सुधारले, मीही सुधारलो. अगदी सर, बरोबर. त्याचबरोबर सर, तुम्ही एक टप्पा आउट या स्टँडअप शो बद्दल ही मला आता बोलायचं आहे, कारण तुम्ही तिथे मेंटॉर म्हणून होता. हो. तर मग कधी कधी तिथल्या कलाकारांना तुम्ही स्किट देखील लिहून दिले? लिहून नाही दिलं, पण ते स्वतःच लिहायचे प्रत्येक वेळेला. पण त्याच्यात इम्प्रोवाइज, म्हणजे आता कुठला त्याचा विषय असेल, तो विषय इम्प्रोवाइज करणे, किंवा अजून हे असं कर म्हणजे पंच येईल, अजून 2 वाक्य अशी टाक म्हणजे पंच येतील, हे त्यांना सांगणं, एवढं काम केलं. आणि त्यांच्या परफॉर्मन्सवरती लक्ष देऊन आता असा पंच टाकायला पाहिजे, ह्या पद्धतीचा पंच टाकायला पाहिजे, हे मार्गदर्शन केलं. आणि त्यांनी खरंच चांगलं काम केलं सगळ्यांनीच. अगदीच सर. पण एक चित्रपट, नाटक किंवा मालिकेमध्ये जेव्हा काम करतो आपण, तेव्हा एक अतिशय लॉंग टर्म मध्ये काम राहतं आणि स्किट्स हे अतिशय छोटे राहतात. तर मग त्यामध्ये असं तुम्हाला काय एकदम फरक असा जाणवला, किंवा फरक असं जाणवलं नाही. खरं सांगायचं तर सगळं हे मनोरंजनाचं क्षेत्र आहे. मनोरंजन करायचंय, तुम्ही 3 तास काम करा, 1.5 तास काम करा, 1 तास काम करा, किंवा 5 मिनिटं काम करा, तुमचं स्किल पूर्णपणेच लागतं तिथे. 5 मिनिटाचं काम करायचं, मग कशाला आपण आपलं पाट्या टाकूयात, असं काही होऊ शकत नाही. तिथं पूर्णपणे जीव ओतूनच काम करायला लागतं. त्यामुळे तो फरक नाहीच आहे. सगळ्या गोष्टी मन लावून करा, तुम्हाला यश नक्कीच मिळणार. तुमच्या अभिनयातली शिस्त ही आत्ता देखील दिसतीये सर आम्हाला बोलण्यातून. तर आता सर तसं पाहायला गेलं तर स्टँडअप वगैरेचं जसं तुम्ही एक टप्पा आउट केला, तर मग तसे भरपूर आता आलेत, म्हणजे यूट्यूबवरचे स्टँडअप असतील किंवा OTT प्लॅटफॉर्म खूप आलेले आहेत, ॲमेझॉन, नेटफ्लिक्स वगैरे. तर मग तुम्हाला असं वाटतं का की नाटक किंवा चित्रपटाची जी गर्दी असायची आधी, त्यामध्ये आता एक फारसा फरक दिसून येतो ह्या सगळ्या गोष्टी? नाही, स्टँडअप कॉमेडीमुळे अजिबात काही होणार नाही. कारण स्टँडअप कॉमेडीचा प्रेक्षक वर्गच वेगळा आहे, नाटकाचा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे, सिनेमाचा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे, स्टँडअप कॉमेडीचा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे. स्टँडअप कॉमेडी खरं सांगायचं तर मला ती फारशी आवडत नाही. स्टँडअप कॉमेडी पूर्वी करायची, म्हणजे आता त्याला स्टँडअप कॉमेडी असं म्हणू शकतो आपण. पु ल देशपांडे, दमा मिरासदार, शंकर चव्हाण, शंकर पाटील वगैरे जे करायची ती खरं स्टँडअप कॉमेडी होती. पण त्याला त्यावेळेला कथाकथन वगैरे म्हणायचे. ती सगळ्यात उत्तम आणि दर्जेदार स्टँडअप कॉमेडी होती खरं सांगायचं तर. पण आता तो दर्जा खूप घसरत चाललेला आहे. म्हणजे शिव्या वापरणं किंवा काहीतरी वाईट बोलणं, कमरेखालची विनोद करणं, ह्याच गोष्टी आता होतात. त्या गोष्टींची काही गरजच नाही आहे. ह्या गोष्टी करूनच विनोद होतो, असा जर का प्रघात असेल तर ते चुकीचं आहे. तुम्ही ह्या गोष्टी न वापरता सुद्धा लोकांना खळखळून हसू शकता, तर मग कमरेखालचे विनोद कशाला करायचे? किंवा कुठेतरी असभ्य बोलणं वगैरे होतं, किंवा शिव्या. आता शिव्या तर इतक्या सर्रास वापरल्या जातात स्टँडअप कॉमेडीमध्ये, ज्या काही गरजेच्या नाही आहेत. माझं असं म्हणणं आहे की पूर्ण कुटुंब एकत्र बसून जे नाटक बघू शकतात, सिनेमा बघू शकतात, किंवा कुठलीही स्टँडअप कॉमेडी बघू शकतात, ते सगळ्यात उत्तम आहे. तुम्ही जर का लहान मुलाला म्हटलं तू नको बघू शकता, तू जरा बाहेर जा, आम्ही हे बघतो आणि नंतर तुला बोलवतो, तर मग ती नाही आहे कॉमेडी, किंवा ते मनोरंजन नाही आहे. तो लहान मुलगा, म्हणजे 6 वर्षाचा मुलगा ते 60 वर्षाचे आजोबा किंवा 90 वर्षाचे आजोबा आजी, यांनी सगळ्यांनी एकत्र बसून ते एन्जॉय केलं, तर ते खरं नाटक आहे, तो खरा चित्रपट आहे, तर ते खरं स्टँडअप कॉमेडी आहे. पण सध्या त्या पद्धतीचं होत नाही आहे. आणि मला असं वाटतं की त्याचं जॉनरच खूप वेगळं आहे. लोकांना असंच वाटायला लागलंय की त्याच्याशिवाय स्टँडअप कॉमेडीच नाही, आणि तसंच पद्धतीचं होतं. हे जर का त्याच्यावरती जर का प्रतिबंध केला लोकांनी आणि दर्जेदार स्टँडअप कॉमेडी जर का सुरू केली, तर लोक खरंच त्याच्याकडे आकर्षित होतील. आणि तर मग तू म्हणतेस तसं चित्रपट आणि नाटकांवरती स्टँडअप कॉमेडीचा प्रभाव होऊ शकतो. आतापर्यंत तरी होत नाही अजिबात. अगदी बरोबर बोलताय सर. सर्रास या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टँडअप म्हणून बघायला मिळतात. पण सर त्याचबरोबर आता जे OTT प्लॅटफॉर्म आलेत, म्हणजे लोक किंवा बरेचसे आता यूथ म्हणाल तुम्ही, तर मग ते लोक आहेत जे थिएटरमध्ये जाऊन एखादा चित्रपट किंवा नाटक बघण्यापेक्षा मग मी घरी बसेल, नेटफ्लिक्स बघेल. बरोबर. तर मग ह्या गोष्टी आता जास्त दिसत आहेत. नक्कीच त्याचा नाटकावर प्रभाव त्याचा प्रभाव नक्कीच पडण्याची शक्यता आहे, होऊ शकतं. पण काय काय गोष्टी आहेत ना, ज्यांना नाटक आवडतं ना, ते नाटकाच्या पलीकडे जाणार नाहीत. म्हणजे आता मी नाटक कलाकार आहे, तर मी नाटकांमध्येच कामं करणं जास्त प्रिफर करतो. सिरियलमध्ये वगैरे काम करतोय सध्या, पण त्याच्यातनं वेळ मिळाला की पहिलं नाटकच बघतो मी, किंवा नाटकाबद्दल लिखाण, नाटकाबद्दल वाचन हे चालूच असतं. नाटकप्रेमी जो माणूस आहे ना,
तो कुठलंही OTT येऊ देत, काही येऊ देत, नवीन नाटक आलं की तो बघणारच बघणार. म्हणजे असे अनेक लोक आहेत की नवीन नाटक आलं की ते बघतातच बघतात. त्यामुळे नाटकावर खूप परिणाम होणार असं वाटत नाहीये मला OTTचा सुद्धा. आणि आता नाटक जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने प्रयोग होत आहेत. नवीन चांगली नाटकं येतात. त्यामुळे मला असं म्हणायला सुद्धा म्हणजे आनंद होतो की नाटकाचा सुवर्णकाळ परत येण्याची अत्यंत दाट शक्यता आहे आणि ती खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे. नाटकाकडे लोक वळलेच पाहिजेत आणि वळतायत आता. आणि मी स्वरा आणि ते दोघं नावाचं नाटक करत होतो. त्यावेळेला अनेक नवीन लग्न झालेली जोडपी आली आणि त्यांनी सांगितलं की आमचं हे नाटक पहिलं आहे. आम्ही आयुष्यात पहिल्यांदा नाटक बघितलं आणि आम्हाला त्याचा आनंद मिळाला हे नाटक बघितल्यानंतर. आणि आता आम्ही ठरवलंय की दर महिन्याला एक नाटक तरी बघायचंच. अशी अनेक जोडपी येऊन भेटली आम्हाला. त्यामुळे ते जास्त आनंद झाला की अरे नवीन प्रेक्षक येत आहेत आणि आता नाटकाची गोडी वाढत चालली आहे. आता खरंच नाटकाला चांगले दिवस येणारच आहेत नक्कीच. अगदीच सर, नक्कीच. आता तुम्ही बोललात सर की विनोद हा असा असावा की पूर्ण घराने बसून तो सोबत बघतो. नक्की. तर मग फू बाई फू एक अशी गोष्ट जी आम्ही सुद्धा लहानपणापासून आई वडिलांसोबत बघतोय काय. तर मग असं झालं की फू बाई फू मध्ये मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बघितलं होतं अगदी लहानपणी. आणि त्यानंतर मला असं दिसलं की प्रत्येक घराघरात तुम्ही होते फू बाई फू नंतर. तर मग त्या सेटवरच्या काही असे प्रसंग किंवा काही आठवणी आहेत? विनोदाचा बादशाह सतीश तारे ह्याच्याबरोबरच मी काम करत होतो. अनेक पॉडकास्ट किंवा अनेक मुलाखतींमध्ये त्याचे किस्से खूप सांगितलेले आहेत मी. सतीश तारे म्हणजे हजरजबाबी कलाकार होता. मग आता थोडक्यात सांगायचं म्हणजे एका स्किटच्या वेळेला मी डोक्यावरती पडलो आणि म्हणजे मला त्यावेळेला काहीच भान राहिलं नव्हतं. पण काय म्हणतात ते स्किट पूर्ण करायचं. मी आपल्या डोक्याला हात लावून ते स्किट पूर्ण केलं. 5 मिनिटं राहिलं होतं. स्किट पूर्ण केलं. त्याच्यानंतर महेश कोठारे आणि स्वप्नील जोशींनी त्यांचे कमेंट्स दिल्या आणि सांगितलं आता जागेवर बसू शकता. हे ऐकल्यानंतर मी कोसळलो. म्हणजे तोपर्यंत मी सगळी मानसिक तयारी करून ठेवली होती आणि काय म्हणतात त्याला मनोबल होतं माझं की हे सगळं संपेपर्यंत पडायचं नाहीये. आणि ते संपलं असं जेव्हा मला वाटलं तेव्हा मी बेशुद्ध पडलो होतो अक्षरशः. मला उचलून मेकअप रूममध्ये वगैरे नेलं आणि सतीश माझ्या पायाशीच बसला होता आणि म्हणत होता, "काय चाललंय पटवर्धन? काय होतंय?" काय एक वेळ मी पडलेलं स्किट वाचवू शकतो, पण पडलेला माणूस नाही वाचवू शकत. म्हणजे त्यावेळेला सुद्धा त्याला असं काहीतरी सुचलं आणि माझं जे डोकं दुखत होतं ते गायब झालं डोकं दुखणं. काही होऊ शकतं कारण एकदा लंच टाईमला ऑर्केस्ट्रा असायचा फुबाई फुला. तर त्या बाजूनी कर्जचं गाणं ऐकू येत होतं, एक हसीना थी. कोण वाजवत होतं माहीत नाही, गिटारवरती वाजवत होतं आणि खूप अप्रतिम वाजवत होता तो माणूस. आम्ही जेवण सोडून त्या ऑर्केस्ट्राच्या सेक्शनकडे गेलो, तर सतीश पाठमोरा बसून असं वाजवत होता हे गिटारवरती गाणं आणि अप्रतिम गाणं वाजवत होता. ते गाणं संपल्यानंतर आम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवल्यानंतर त्याची समाधी भंग पावली अक्षरशः आणि त्याने असं इकडे-तिकडे बघितलं आणि नमस्कार केला आणि निघून गेला. इतकं अप्रतिम वाजवत होता. आमची रूम वेगळी असायची प्रॅक्टिससाठीची. तर मी रूममध्ये गेल्यानंतर सतीशला विचारलं, "सतीश तुला गिटार वाजवता येतं?" तर तो म्हणला, "अरे ते तारेचं वाद्य आहे, तारेला यायलाच पाहिजे." हे त्या माणसालाच सुचू शकतं. असे अनेक किस्से आहेत. नंतर फायनलला जेव्हा आमचा परफॉर्मन्स झाला, त्या परफॉर्मन्स नंतर मी जरा धाकधूक होती. मी विचारलं, "सतीश काय होणार आपलं?" मी सत्या म्हणायचो खरं तर. त्याला "सत्या काय होणार आपलं?" तर तो म्हणला, "काय आपण केलंय काम. आता शेवटी विजय सत्याचाच होतो." तर विजय मी आणि सत्या तो असं त्याने ती जी काय शाब्दिक विरोध केला होता, त्यामुळे पण माझं टेन्शन दूर झालं आणि आम्हाला त्याचं विजेतेपद मिळालं चौथ्या पर्वाचं. ते सगळं खरं तर सतीशचंच होतं. ह्याला 2 जण पाहिजे होती. त्या कॉम्पिटिशनला 2 जण पाहिजे होती म्हणून सतीश बरोबर मी होतो. नाहीतर सतीशने एकट्याने ती कॉम्पिटिशन जिंकली असती खरं तर. तर सर तुमचा मोठेपणा आणि हजार जबाबी सोबत एक अष्टपैलू व्यक्तिमत्व अष्टपैलू म्हणजे वाटते ते करू शकत होता तो. म्हणजे त्याच्या हातात कुठलंही वाद्य द्या, तो सहजपणे ते वाजवायचा. तो गाणं तयार करायचा, तो गाण्यांना चाली लावायचा, तो साध्या निबंधाला सुद्धा चाली लावायचा. म्हणजे तो त्याला काय नाही यायचं, तो नाच चांगला करायचा, सगळंच चांगलं करायचा. फक्त काही कारणांमुळे तो मागे पडला. ते त्याचं दुर्दैव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्यासारख्या कलाकारांचं आणि प्रेक्षकांचं दुर्दैव आहे, की त्याच्या चांगल्या कलाकृती आपल्याला बघायला नाही मिळाल्या. अगदी सर, बरोबर आहे. सर तुमच्या ह्या संपूर्ण मोठ्या कारकिर्दीमध्ये तुमचं एक स्वतःचं असं असतं ना, एक माझं आवडतं हे, तर मग तुमचा आवडता चित्रपट, आवडतं नाटक आणि आवडती मालिका अशी कोणती? आवडता चित्रपट माझा पहिला चित्रपट पक पक पकाक, ज्याच्यात मी मास्तरची भूमिका केली होती.
तो सगळ्यात आवडता. म्हणजे अजूनही मला लोक भेटले की पकपक पकाकमधले मास्तर ना तुम्ही असं विचारतात आणि आनंद होतो त्यामुळे. आणि मला खूप असं मनापासून वाटते की त्याचा दुसरा भाग यावा आणि त्याच्यात सुद्धा मी असावं. आता हे खूप पुढचं बोलतोय मी, पण व्हावा असं वाटतं. इतकं अत्यंत आवडीचा चित्रपट आहे तो आणि मला जेव्हा पण झी मराठीवरती तो लागतो त्यावेळेला मी तो बघतो नक्कीच. तुम्ही एकटे नाहीयेत सर, मलाही वाटतं की त्याचा दुसरा पार्ट नक्की यावा. नंतर नाटक म्हणाल तर ऑल द बेस्ट नाटक. अच्छा. ऑल द बेस्ट नाटक मला प्रचंड आवडतं आणि ते करायला पण आवडतं. त्याच्यातनं एक वेगळी एनर्जी आहे. म्हणजे मी जे 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 काही प्रयोग केले, जवळजवळ 1,500 ते 2,500 प्रयोग केले त्याचे. प्रत्येक प्रयोग नवीन प्रयोग करत असू असं वाटत होतं आणि प्रत्येक प्रयोगाला नवीन काहीतरी सुचत होतं. ते नवीन काहीतरी घेत होतो आम्ही आणि लोक हसत होते. त्यामुळे ऑल द बेस्ट सारखं नाटकच नाही आणि त्याच्यात सगळ्यात मुख्य म्हणजे 3 पुरुष पात्र आहेत आणि ती तिन्ही पुरुष पात्र मी केलेली आहेत त्याच्यात. त्यामुळे तो जास्तच आनंद आहे त्या नाटकाचा. आणि सीरियल म्हणाल तर मला कलर्सवरची हे मन बावरे, शशांक आणि मृणाल दुसानीस हे दोघं काम करायचे. ती सीरियल करायला खूप मजा आली. त्यामागे काही खास कारण की अभिनय त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्यासोबत अभिनय करायला आणि ते दोघंही फारच उत्तम अभिनेते असल्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला खूप मजा आली. आता सर तुमच्या एकंदरीत बोलण्यावरून मला तर हे तर कळलं, म्हणजे सगळ्यांनाच माहिती की कलाकार आणि नाटक यांचं नातं अगदीच वेगळं खूप खूप वेगळं. तुमचंही नाटकावरचं प्रेम दिसलं, त्यासोबतच ते चेअर्स, त्यानंतर ऑल द बेस्ट, हे सगळे नाटक 2,500 प्रयोग म्हणलात तुम्ही. हो. तर मग ह्या सगळ्यांवरून हे तर कळतं की तुमचं नाटकावरचं प्रेम अगदी अतूट आहे. पण सर मग जेव्हा बालगंधर्व या जागेसाठी या रंगमंचाच्या नूतनीकरणाचा विषय चालू होता, तर तुम्ही त्यासाठी विरोध केला होता सर. विरोध अशासाठी केला होता कारण त्याचं कमर्शियल खूप होईल, कमर्शियलायझेशन खूप होणार. तिथं 3 नाट्यगृह होणार आहेत असं चाललं होतं. एका ठिकाणी 3 नाट्यगृह होऊन काही भलं होणार नाही कोणाचं, कारण असं मला वाटते. 3 नाट्यगृह झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी एक वेगवेगळे नाटक होणार आहे. बरोबर. आणि जर पहिलं प्रशांत दामलेंचं असेल असं आपण ठरवूया, तर ते जर का हाऊसफुल झालं की त्याच्यानंतर पुढच्या 2 नाटकांना येणार लोक असं ठरवून येणार नाहीत की आज ह्यांचं नाटक बघायचंच आहे, ह्यांचं नाटक बघायचंच आहे, आपण तिकडे जाऊ. ह्यांचं नाटक जर हाऊसफुल असेल तर इकडे जाऊयात. हे होणार नाही. चित्रपटांना आपण जातो मॉलमध्ये, ते मॉलच असतात, तिथे 3-4 पडदे असतात. हा पिक्चर हाऊसफुल असेल तर चला आपण आलोच तर हा पिक्चर बघून जाऊयात. नाटकवाले असं नाही करत. नाटकवाले ज्यांना ते नाटक बघायचे तेच नाटक बघायला जाणार आणि ते नाटक हाऊसफुल असेल तर निघून येणार. तर लोकांचे नाटकवाल्यांचं सुद्धा त्याच्यातनं नुकसानच होणार आहे असं मला वाटतंय. 3 नाटकं एका वेळेला असली तरी तिन्ही नाटकं व्यवस्थित चालतीलच असं नाही. आता पुण्यामध्ये एकाच ठिकाणी 8-9 नाटकं आहेत, आपले नाट्यगृह आहेत. टिळक स्मारक आहे, बालगंधर्व आहे, भरतनाट्य मंदिर आहे, यशवंतराव आहे, नंतर अण्णाभाऊ साठे आहे, आत्ता तुपे सभागृह निघालेलं आहे. अजून बरीच नाट्यगृह आहेत, 7 ते 8 नाट्यगृह आहेत. त्या 7 ते 8 नाट्यगृहांकडे आधी नीट बघा. त्यांची काय अवस्था आहे, ती व्यवस्थित आहेत का, तिथली स्वच्छतागृह व्यवस्थित आहेत का, तिथले सिटिंग अरेंजमेंट चांगली आहे का, हे बघा. त्यांच्याकडे लक्ष द्या. ह्या गोष्टी नीट बघा आधी आणि नवीन नंतर बांधायला आहे ना, स्कोप आहे. पण आत्ता जे आहेत नाट्यगृह अस्तित्वात ती व्यवस्थित करा असं आमचं म्हणणं आहे. ती व्यवस्थित झाल्यानंतर आणि बालगंधर्व हे पु ल देशपांड्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांधून घेतलेलं नाट्यगृह आहे. अत्यंत उत्तम नाट्यगृह. असं नाट्यगृह महाराष्ट्रामध्ये तरी मी अजिबात बघितलेलं नाही आहे. कारण कुठेही गेलात तरी तुमची नाटकाची गाडी स्टेजपाशीच लागते. बॅकस्टेज लोकांना सगळा सेट तिथल्या तिथं उतरवता येतो. त्याला काही वेगळं जिनेवर चढून जायला लागतात वगैरे असं काही नाही आहे. ही सगळी यंत्रणा किंवा कुठेही प्रेक्षक आल्यानंतर प्रेक्षकांना सुद्धा नाट्यगृहात जाताना जिने चढायला लागत नाहीत. वयोवृद्ध जेव्हा प्रेक्षक येतात तेव्हा त्यांना 2 ते 3 पायऱ्या चढायला लागतात आणि ते नाट्यगृहात जातात. हे असं कुठेच नाही आहे, कुठल्याच नाट्यगृहात नाही आहे. मोठे मोठे जिने चढून जायला लागतं. कुठेतरी 2-3 जिने चढल्यानंतर खालच्या मजल्यावरती जातात प्रेक्षक. म्हणजे बाल्कनीत असेल तर किती जिने चढायला लागत असतील काही ठिकाणी. बालगंधर्व व्यवस्थित सगळ्या पद्धतीने बांधून व्यवस्थित उत्तम पद्धतीने बांधलेलं आहे. तर ते पाडायचा अट्टहास कशाला? ते नीट करा, रिनोव्हेट करा जरा. त्या गोष्टी काही आहेत, स्वच्छतागृह आहेत, सिटिंग अरेंजमेंट आहेत, त्या व्यवस्थित करा. एअर कंडिशनिंग सिस्टीम आहे ती व्यवस्थित करा. नंतर साऊंडचा काय प्रॉब्लेम असेल तर तो सुधारा. त्या गोष्टी व्यवस्थित करा. नवीन करायची काहीच गरज नाही. बालगंधर्व हे आहे तेच उत्तम आहे आणि लोक त्या बालगंधर्वच्याच प्रेमात आहेत. अगदी कलाकार काय आणि प्रेक्षक काय दोघंही. हे तर अगदी बरोबर बोललात सर तुम्ही.
तर सर एक शेवटचा प्रश्न आपण आता घेऊयात. एक दिग्दर्शक, अभिनय, लेखन या सगळ्यामध्ये तुम्ही खूप मोठा प्रवास केलेला आहे. अगदी कितीतरी वर्ष तुम्ही चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत केले. ते सर तुमचा मोठेपणा जे तुम्ही नाही म्हणताय आता सध्या. चित्रपटसृष्टीसाठी नाही म्हणूयात आपण, नाट्यसृष्टीसाठी. कारण मी हां. नाटकं जास्त केलेली आहेत. जो आतापर्यंत माझी 55 व्यावसायिक नाटकं झालेली आहेत. अच्छा. चित्रपट मी 10-12 केलेले आहेत. त्यामुळे आपण चित्रपटसृष्टीपेक्षा नाट्यसृष्टीमध्ये काम केले म्हणूया. अभिनयासाठीचं प्रेम आहे सर. तर मग सर या सगळ्यामध्ये तुम्ही एक खूप कालावधीमध्ये एक पूर्ण एरा बदलताना बघितलाय. म्हणजे तुम्ही जसं आता बोलला नाटकांसाठीचा सुवर्णकाळ सुरू होतोय, तसा तुम्ही चित्रपटसृष्टीचा बघितलाय. तुम्ही नाट्य जेवढी आता नाटकं होत आहेत त्या सगळ्यांसाठी बघताय. तर तुम्हाला एक असे काही ठळक बदल असतील जे तुम्हाला दिसतात जेव्हा तुम्ही सुरू केला अभिनय ते आत्तापर्यंत. तर मग अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बदल जाणवत आहेत? काही पॉझिटिव्ह असतील, काही निगेटिव्ह असतील सर. बदल तर जाणवतातच. आता टेक्निकमध्ये खूप बदल झालेले आहेत. अगदी. म्हणजे कॅमेरा मी जेव्हा काम करत होतो तेव्हा त्यावेळेला वाजायचं. आता ते वाजत नाही. चिप्स आलेले आहेत आणि खूप टेक्निकली साऊंड झालेलं होतं आपण. आणि ही गरज होतीच खरं तर. मराठी चित्रपटसृष्टीला सुद्धा गरज होतीच. आणि मी तो बदल बघितला. सुरुवातीला पक पक पककमधनं सुरुवात केली, पण त्याच्यानंतर झपाटलेला 2 हा पहिला मराठीतला 3D सिनेमा आला होता. त्याच्यात सुद्धा मी काम केलं. त्यावेळेचा मी बदल बघितला. त्यावेळेचं जे शूटिंगचे अनुभवलं, की शूटिंग कसं करतात, कसं कॅमेरा अँगल लावतात, काय करतात, कशा पद्धतीने त्याचं लाइटिंग होतं, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला खरंच आनंद झाला, की मराठी चित्रपटसृष्टी खूप पुढारली आहे, पुढे जाते आणि अशीच पुढे जायला पाहिजेच आहे. टेक्निकली साऊंड आहे आणि ह्याच पद्धतीने एवढंच. म्हणजे जास्त अजून जॉनर वाईज म्हणूयात आपण किंवा विनोदाच्या दृष्टीने म्हणाल तर कुठलाही विनोद हा त्या त्या काळानुसार बदलत जातोच आणि तो अजून फ्रेश होत जातो, विनोद मोठा होत जातो खरं सांगायचं तर. म्हणजे आमची पिढी सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांचे चित्रपट बघण्यात मोठी झाली आणि खरंच ते दर्जेदारच चित्रपट होते. म्हणजे अशी बनवा-बनवी म्हणू, गंमत जम्मत, धूम धडाका, हे सगळेच चित्रपट अत्यंत उत्तम होणे. आणि आता विनोदी चित्रपट जरा कमी होत आहेत असं म्हणूयात आपण. तो बदल आहे, तो मला जरा जाणवतोय, की जास्त वैचारिक चित्रपट निर्माण होत आहेत. तर काही विनोदी चित्रपट निर्माण व्हायलाच पाहिजेत असं म्हणणं आहे. विनोदाशिवाय आयुष्य तसंही आपलं अर्धवट. पण हे बदल चांगले आहेत. म्हणजे वैचारिक बदल होत आहेत ते पण सुद्धा चांगले आहेत, जेणेकरून आपली नवीन पिढी पण तयार होईल त्याच्याबरोबरच. आणि लोकांना विचार करण्यासारखे चित्रपट मिळाले तर नक्कीच पाहिजेत आणि तसे चित्रपट निर्माण होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे खरं तर. ठीक आहे सर, थँक्यू सो मच सर. आज तुम्ही इथे आलात. तुमच्यासोबत हे सगळं बोलून आमच्या प्रेक्षकांनाही नक्कीच या सगळ्यातून अतिशय मनोरंजनही होईल. बऱ्याचशा गोष्टी त्यांना कळतील तुमच्याबद्दल नवीन. थँक्यू सो मच. मला इथं बोलवलं त्याबद्दल धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.